आज आपण दिवाळी स्पेशल थाळीमधले असे 2 स्पेशल रेसिपीज किंवा 2 पदार्थ बघणार आहोत, जे तुम्हाला अतिशय आवडेल. तर आज आपण करत आहोत रबडी विथ गुलाबजाम आणि दुसरा पदार्थ म्हणजेच भाजीचा पदार्थ आहे, जे आहे मलाई कोफ्ता. तर रेस्टॉरंटपेक्षा भारी मलाई कोफ्ता घरच्या घरी आपण कसा करू शकतो, हे आज आपण बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बस मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. दिवाळी आहे, दिवाळीसाठी मस्त गोडधोड तर किंवा दिवाळीचा फराळ तर करून झालेलाच असेल, पण आता दिवाळीच्या दिवशी काय करायचं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आज मी एक छान अशी स्पेशल रेसिपी म्हणजे 2 रेसिपी शेअर करणार आहे, जी तुमच्या ताटामध्ये किंवा तुमच्या या दिवाळी स्पेशल थालीमध्ये एकदम मस्त बसते आणि सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि विचारणार जर तुम्ही केली तर विचारेल की कसं केलं, कशी केली. तर चला, तर आजच्या या 2 रेसिपीज शेअर करूया. त्यातली सगळ्यात पहिली रेसिपी म्हणजे मी आज बनवत आहे मस्त मलाई कोफ्ता. मलाई कोफ्ता इतका अप्रतिम लागतो. त्याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि इथे मी अगदी सोपी करून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी हा मलाई कोफ्ता म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो ना, तसा मलाई कोफ्ता घरच्या घरी करू शकता. आणि त्याच सोबत हे जे डेझर्ट बनवलेलं आहे, त्याला तर तुम्ही काय म्हणाल, तर एकदा नक्की ट्राय करा. तर या दोन्ही रेसिपीज करायला थोडासा वेळ लागतो, पण एकदा जर तयारी वगैरे झालेली राहिली की पटकन होतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवात आपण गोडाच्या पदार्थांनी करू. तर सगळ्यात आधी आपण करत आहोत रबडी विथ गुलाबजाम. तर त्यासाठी रबडी तयार करायची आहे. त्यासाठी मी इथे फुल फॅट दूध घेतलेलं आहे. तर हे बफेलो मिल्क जे मिळतं मार्केटमध्ये कुठल्याही पॅकेटचं, तर ते घेतलं आहे. म्हणजे जेव्हा आपण हे घट्ट असतं ना, त्याच्यामुळे जेव्हा आटवण्याची वेळ येते तेव्हा ते थोडंसं लवकर आटलं जातं. म्हणूनच इथे मी अर्धा लिटर हे घेतलेलं आहे. तर 2 वाटी रबडी यामध्ये तयार होते. तर आता इथे आपण असा काही इन्ग्रेडियंट घातलेला आहे, ज्यामुळे ही रबडी खूप वेळपर्यंत याला मिक्स करायची किंवा खूप आटवायची गरज पडत नाही. तर आता इथे आपण हे अर्धा लिटर दूध घेऊ आणि हे तापवायला ठेवू, उकळून घेऊ आणि याला छान आटवून घेऊ. तर याला अर्ध होतपर्यंत आटवून घ्यायचं आहे. म्हणजे 50% आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे. इथे दूध आपलं आटलेलं आहे आणि पातेल्याला जी मलाई लागलेली असते ती सगळी काढत राहायचं, म्हणजे रबडीचं टेक्स्चर खूप छान येतं. आणि आता ही रबडी पटकन घट्ट व्हावी म्हणून मी इथे पाव कप इतकं मिल्क पावडर घातलेलं आहे. कुठलं मिल्क पावडर घालायचं ते पण महत्वाचं आहे. तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगते की कुठलं मिल्क पावडर आपण घातलेलं आहे ते. हे स्पेसिफिक मिल्क पावडर जर तुम्ही घातलं तर रबडी पटकन घट्ट पण होते आणि चवीला पण खूप छान लागते. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेलच, सगळे जे मिल्क पावडर आहे ते मिठाईसाठी बनलेले नसतात. कुठलं वापरायचं ते पण महत्वाचं आहे. जर तुम्ही इथे मला कमेंट करून विचारलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल. तर आता आपण मिल्क पावडर घातली, त्यानंतर पाव कप इतकी साखर घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता साखर विरघळतपर्यंत आणि हे जे दूध आहे ते अजून घट्ट होतपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीपासून आतापर्यंत एक 15 मिनिटं वगैरे मी याला उकळवलेलं आहे. यामध्ये आता केशरच्या काड्या घालू आणि परत एक 5-6 मिनिटं याला छान उकळवून घेऊ. कितपत कन्सिस्टन्सी ठेवायची हे मी तुम्हाला सांगते. आता रबडी विथ गुलाबजाम करत आहोत, तर रबडी आटतपर्यंत आपण गुलाबजाम तयार करून घेऊ. त्यासाठी मी हे रेडीमेड जे पॅकेट असतं ना, तेच गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्यापैकी थोडंसंच घेतलं आहे, म्हणजे आता मला 10 ते 12 गुलाबजाम करायचे आहे आणि अगदी छोट्या साईजचे आपल्याला हे गुलाबजाम करायचे आहे. त्याच्यामुळे इथे मी फक्त अर्धा कप हे घेतलं. 250 ग्रॅमचं हे पॅकेट होतं, त्यापैकी अर्धच पॅकेट मी इथे घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालू. आता ही जी ट्रिक आहे ना, खूप महत्वाची आहे. गुलाबजाम करताना जर या पावडरमध्येच थोडंसं वेलची पावडर घातली की गुलाबजामला अजून छान टेस्ट येते. आपण पाकामध्ये तर वेलची पावडर घालतोच, पण असं गुलाबजाम करताना सुद्धा घाला, खूप छान चव येते. आता हे घातल्यानंतर यामध्ये रूम टेम्परेचरच्या दुधाने आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. 1/4 कप मी इतकं किंवा पाव कप इतकं मी इथे दूध घेतलेलं आहे आणि हे थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे. खूप पातळ करायचं नाही. आणि 2-2 चमचे दूध यामध्ये घालू, कारण आपली ही क्वांटिटी खूप कमी आहे, त्याच्यामुळे 2-2 चमचे दूध घाला, नाही तर मग दूध जास्त होऊ शकतं. तर हे बघा, असं हे आपलं
पीठ तयार झालेलं आहे. दूध घातल्यानंतर याला छान थोडंसं फेटून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने 1-2-3 मिनिटं फेटून घेतलं ना की आपली जी गुलाबजाम आहे ते छान फुलतात. तेलामध्ये पण फुलतात आणि जेव्हा आपण यामध्ये हे पाकामध्ये घालतो तर ते म्हणजे पाक पण चांगलं शोषून घेतात. तर हे बघा, एक मी गुलाबजाम करून दाखवलाय, अगदी परफेक्ट होतो आहे. तर याच पद्धतीने सगळे गुलाबजाम आपण तयार करून घेऊ. गुलाबजाम मी सगळे वळून घेतले, असे तयार करून घेतले. आता आपण रबडीकडे वळूया. तर हे बघा, एवढ्या वेळामध्ये रबडी पण अजून 5 ते 6 मिनिटं छान अशी उकळली गेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशी घट्टसर झालेली आहे. तर याच कन्सिस्टन्सीची मी ठेवणार आहे, कारण ही रूम टेम्परेचरला आल्यानंतर किंवा त्यानंतर आपल्याला हे थंड सर्व्ह करायचं आहे. तर थंड झाल्यानंतर याची म्हणजे याचं जे टेक्स्चर आहे किंवा याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी अजून थिक होणार. तर रबडी कशी थोडीशी थिक असायला पाहिजेत. आता मी या कन्सिस्टन्सीचं इथे ठेवलेलं आहे. तुम्ही यापेक्षा थोडी अजून जास्त घट्ट ठेवली तरीही चालेल. तर हे आता आपण गॅसवरून उतरवून याला रूम टेम्परेचरला थंड होऊ देऊ आणि त्यानंतर फ्रीजमध्ये याला 3-4 तास थंड होऊ देऊ. आता गुलाबजाम करण्यासाठीचं पाक तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पाऊण कप इतकी साखर घेतली आणि त्यामध्ये पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे छान विरघळवून घेऊ. आता ही साखर विरघळतपर्यंत किंवा असं स्टिकीसं होतपर्यंत असं चिपचिपा असा पाक आपल्याला पाहिजे. तर त्या कन्सिस्टन्सीचा पाक आपण तयार करून घेऊ. तर हे बघा, साखर चांगली विरघळली आहे आणि बस आपला पाक तयार आहे. याला आपल्याला 1 तार 2 तार अजिबात करायचं नाहीये. फक्त साखर विरघळवून 1-2 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे. इथे मी जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. अशी थोडी पातळ ही चासणी किंवा हा पाक जर तयार झाला तर गुलाबजाम छान फुलतात. यामध्ये पाव चमचा वेलची पूड आपण घातली, मिक्स करून घेतलं आणि आपला हा पाक तयार आहे. आता हा पाक आपण बाजूला ठेवू आणि गुलाबजाम तळायला घेऊ. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे मी थोडंच तेल वापरणार आहे. आणि आता हे जे गुलाबजाम तुम्हाला दिसतंय ना, तर हे ठेवले होते 5-7 मिनिटं. तर ते परत थोडेसे फुललेले आहेत. तर मी काय केलं, हा जो साईज आहे तो मोठा होऊ शकतो म्हणून मी एक तळून बघितला होता आणि तो जास्तच फुललेला होता. तर मी काय केलं, ते जे आपण गोळे तयार करून घेतले होते त्याच्यापेक्षा पण अजून छोटे गोळे तयार केले. म्हणजे एका गोळ्यापासून अगदी छोटा कंचे कसे असतात ना, मार्बल्स असतात बघा लहान मुलांना किंवा खेळण्याचे, तर त्या साईजची गोळी करा, अगदी छोटी-छोटी. म्हणजे ती तळल्यानंतर मोठी होईल आणि त्यानंतर त्याला पाकामध्ये घातल्यानंतर पण ती थोडीशी मोठी होईल. तर गुलाबजाम खूप मोठे ठेवू नका, अगदी छोटे-छोटे करा. तर हे बघा, आता आपण हे तळून घेऊ. तळल्यानंतर पण तुम्ही बघू शकता किती छान फुललेले आहे. तर हे बघा, कमी गॅसवर आपण हे गुलाबजाम तळून घेत आहोत आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे. असा हलवत-हलवत छान सगळीकडून एकसारख्या रंगावरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आणि आता आपले हे तळून झालेले आहे. आपण हे काढून घेऊ आणि लगेचच आपल्या पाकामध्ये घालून घेऊ. हे दोन्हीही वेगळं-वेगळं ठेवायचं आणि जेव्हा आपण सर्व्ह करतो तेव्हा ते आपण एकत्रित किंवा असेंबल करायचं आहे. तर आता हे आपण थंड करायला ठेवून देऊ. गुलाबजाम पण थोडे थंड होतात किंवा गुलाबजाम थोडे गरम राहिले तरी चालतील, पण रबडी आपली थंड असायला पाहिजे. आता हे होतपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊ. तर आज मी स्पेशल असा मलाई कोफ्ता करत आहे. दिवाळी आहे, दिवाळीमध्ये काहीतरी स्पेशल भाजी आपण करतो. पनीरची वगैरे तर नेहमी करतोच. तर पनीरपासूनच पण मस्त घरच्या घरी हा रेस्टॉरंटपेक्षाही भारी मलाई कोफ्ता करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं. यामध्ये 2 तमालपत्र आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. 10-12 काळी मिरी आणि 2 ते 3 वेलची पण यामध्ये घातली. हे 1 मिनिट परतवून घेऊ. आता यामध्ये 1 टोमॅटो आणि 2 मीडियम साईजचे कांदे असे मोठे चिरून घेतले ते यामध्ये घालायचे आणि हे छान परतवून घ्यायचं. तर इथे कांदा आणि टोमॅटोचा रंग अजिबात बदलवायचा नाही. कमी गॅसवरती आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप मी काजू घातले किंवा 10 ते 12 काजू यामध्ये घालायचे आहे. हा जो आहे तो तुकडा काजू घातला म्हणजे परवडतो आणि काजू यामध्ये घालणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या या मलाई कोफ्त्याच्या ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर आणि चव येते.
हे बघा, कमी गॅसवर मी 5 मिनिटं हे छान परतवून घेतलं. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे परत 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं. यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट सुद्धा घालायची आहे. ती मी घातलेली आहे, पण ते कॅप्चर झालं नाही. जर आलं लसूण पेस्ट नसेल तर इथे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा इथे घालायचा आहे. लसूण कमी घालायचं, म्हणजे लसणाची चव आपल्या या ग्रेव्हीला जास्त नको, कारण आपण ही थोडीशी अशी स्पायसी ग्रेव्ही करत नाहीये, छान अशी माइल्ड ग्रेव्ही करत आहोत. म्हणून लसणाचा फ्लेवर त्याला थोडा कमी आला ना तर ते जास्त छान लागतं. तर आलं घाला, पण लसूण फक्त 3-4 पाकळ्याच घाला. तर आता हे छान आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला थंड करून घेऊ आणि याचं वाटण तयार करून घेऊ. हे थंड होतपर्यंत आपण इथे मलाई कोफ्त्याचे जे कोफ्ते तयार करायचे आहे त्याची तयारी करू. तर इथे मी 200 ग्राम पनीर किसून घेतलं आहे आणि आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहे. इथे हे पनीर तुम्ही थोडंसं हाताने आधी मॅश करून घ्या. तुम्ही इथे किसलं तर मॅश लवकर होईल, म्हणून मी इथे आधी किसून घेतलेलं आहे. नाही तर तुम्ही फक्त असे क्रम्बल केले आणि नंतर मग त्याला असं मॅश करून घेतलं, जसं आपण रसगुल्ला वगैरे करताना करतो तसं केलं तरीही चालेल. आता मी किसून घेतलं, त्याच्यामुळे हे मॅश करणं किंवा नंतर मिक्स करणं सोपं जातं. आता यामध्ये बाकीचे जिन्नसमध्ये मी कोथिंबीर आणि मिरची घातलेली आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि फक्त 1 मिरची अगदी बारीक चिरून घेतली, ती पण यामध्ये घातली. चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं. त्यानंतर बेदाण्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले, कट करून घेतलं, ते मी घातले. बदाम घातलेला आहे, ते पण छान बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे पावडर नाही करायची, पण अगदी बारीक तुकडे झाले पाहिजे. आणि काजू पण मी याच पद्धतीने थोडे बारीकमध्ये कट करून घेतले, ते यामध्ये घातले. त्यानंतर 2 टेबलस्पून यामध्ये कॉर्नफ्लोअर घालू. मग तुम्ही इथे मैदा पण घालू शकता. मैदा नसेल तर कॉर्नफ्लोअर घातलं तरीही चालेल. आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. तर हे बघा, आता हे ना मी आधी मॅश करायचं राहिलं, तर मी आता हे मॅश करून घेत आहे. तर या पद्धतीने मॅश करा, म्हणजे पनीरचे आपले हे जे बॉल्स आहे ते अजिबात तुटणार नाही आणि एकसारखे होणार. आता यामध्ये बरेच जण बटाटा सुद्धा घालतात. मी पण कधी घालते, कधी नाही घालत. तर आज मी बटाटा नाही वापरला आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की याला बाइंडिंग नाही येणार, तर तुम्ही बघू शकता याला छान बाइंडिंग येते. तुम्ही नंतर बघाल जेव्हा आपण हे तळू तेव्हा. पण यामध्ये आपण बटाटा नाही घातला तरीही आपण हे जे कॉर्नफ्लोअर घातलाय ते पण 2 चमचेच घातलेला आहे, तरीही आपल्या या बॉल्सला छान बाइंडिंग आलेली आहे आणि हे अजिबात तुटले नाही आहे. तर आता यामध्ये तुम्हाला जर बटाटा घालायचा असेल तर 1 मीडियम साईजचा बटाटा उकळलेला यामध्ये घालू शकता आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मी पनीर कोफ्ता किंवा हे जे कोफ्ता करी आहे किंवा मलाई कोफ्ता आहे ना, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करते. कधी हे काजू किसमिस जे आहे ते आतमध्ये स्टफिंग पण करते आणि थोडंसं त्यामध्ये कोथिंबीर, मिरची घालते आणि वरचं जे आवरण आहे ना ते फक्त एकदम प्लेन ठेवते. जसं आता पनीर, बटाटा आणि थोडेसे पिठं, म्हणजे त्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लोअर किंवा मैदा घालू शकता. तर हे बघा, हे छान मिक्स करून घेतलं आणि आता याचे बॉल्स तयार करून घेऊ. तर हे बघा, किती छान आपले हे बॉल्स तयार होत आहे. तर याच पद्धतीने मी सगळे हे कोफ्ते तयार करून घेते. मी सगळे कोफ्ते तयार करून घेतले. आता हे कोफ्ते तेलामध्ये तुटावं नाही किंवा असे स्प्रेड व्हावं नाही, त्यासाठी इथे हे थोडंसं कॉर्नफ्लोअरमध्ये आपण घोळून घेऊ आणि त्यानंतर याला तळून घ्यायचं आहे. तळताना तेल चांगलं गरम असावं आणि नंतर मीडियम गॅसवरती हे कोफ्ते छान तळून घेऊ. तर जसे आपण गुलाबजाम तळतो ना, अगदी त्याच पद्धतीने असे मस्त तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, किती एकसारख्या रंगावरती छान आपण हे तळून घेतले आणि याला आपण कॉर्नफ्लोअर लावून घेतलं वरून, त्याच्यामुळे हे अजिबात तुटले नाहीये. तुम्ही बघितलं. टाकल्या लगेचच याला हलवायचं नाही. थोड्या वेळानंतर याला चमच्याने थोडंसं हलवायचं आणि सगळीकडून छान तळून घ्यायचे. आता आपले हे कोफ्ते मस्त तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि जे आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे ग्रेव्हीचं, ते तयार करून घेऊ. तर ते थंड झालेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि बारीक करताना यामध्ये जे आपण तमालपत्र आणि दालचिनी घातलेली आहे, तर इतकी आपल्याला लागणार नाही आणि त्याच्याने चव पण खराब होऊ शकते आपल्या ग्रेव्हीची. तर ते आपण काढून घेऊ आणि बाकीचे सगळे जिन्नस आपण बारीक करून घेऊ. तर हे बघा, किती मस्त आपली ही ग्रेव्ही किंवा हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता जे आपण कोफ्ता तळून घेतला
त्यामध्येच तेल होतं, त्यातलं थोडंसं तेल मी काढून घेतलं, इतकं तेलाची आपल्याला गरज नाही म्हणून. त्यानंतर हे तेल थोडं गरम झालं होतं, थोडं थंड करा तेल आणि त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून तिखट घातलं आणि लगेचच ही ग्रेव्ही यामध्ये घातली. 1 चमचा मी धणे-जिरे पूड सुद्धा घातलेली आहे. आता ही ग्रेव्ही घालून या ग्रेव्हीला छान तेल सुटतपर्यंत किंवा ही ग्रेव्ही छान शिजतपर्यंत आपण याला शिजवून घेऊ. तर इथे मी थोडंसं पाणी पण घालून घेतलं. मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलं आणि याला छान उकळून घेऊ. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये साखर पण घालायची आहे. पण जेव्हा सुरुवातीला आपण हे बारीक केलं ना, तर त्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी साखर बारीक करून घेतली होती. तर त्यामध्ये थोडीशी साखर किंवा मिक्सरला लागलेली साखर होती, म्हणून मी यामध्ये साखर आत्ता घालत नाहीये. पण तुम्ही 1 चमचा साखर जरूर घाला. तर हे बघा किती छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला घातला, थोडी कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे आणि पाव कप इतकं फ्रेश क्रीम घालायचं आहे. जर फ्रेश क्रीम नसेल तर आपल्या दुधावरती जी साय येते ना मस्त, तर ती साय थोडीशी फेटून घ्यायची, ती यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. तर याला परत आपण 1-2 मिनिटं उकळून घेऊ आणि आपली ही कोफ्ता करी किंवा मलाई कोफ्ताची ही जी ग्रेव्ही आहे ती तयार आहे. इथे एक महत्त्वाची टिप, जेव्हा आपण मसाला बारीक करतो किंवा ग्रेव्ही किंवा वाटण बारीक करतो त्यामध्ये थोडंसं पाणी पण मी घातलेलं आहे आणि जर तुम्हाला अगदी स्मूथ टेक्स्चरची ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही ही ग्रेव्ही गाळून पण घेऊ शकता. मी गाळलेली नाही आहे, पण तुम्हाला जर स्मूथ ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही गाळून घ्या. तर आपली ही मस्त अशी मलाई कोफ्ता तयार आहे. तर आता आपण हे सर्व्ह करू. जेव्हा मलाई कोफ्ता सर्व्ह करायचा असतो तर तो आधीच घालून ठेवू नका. म्हणजे आता जेवायला वेळ आहे तर आधीच घालून ठेवू नका. तुम्ही जेवायला बसता तेव्हा यामध्ये हे कोफ्ते घालून ठेवा. म्हणजे हे कोफ्ते एकदम सॉफ्ट सॉगी होणार नाही. तसे हे थोडेसे सॉफ्ट व्हायला पाहिजे, तेव्हाच मजा येते, कारण ही ग्रेव्ही सगळी त्या कोफ्त्यामध्ये जाते. पण एकदम खूप वेळ जर ठेवलं तर एकदम तुटू पण शकतात ग्रेव्हीमध्ये हे जे बॉल्स आहेत ते. तर हे कोफ्ते छान असे मस्त गोल आणि असे गोल गरगरीत दिसायला पाहिजे, म्हणूनच जेवताना एक 5 मिनिटं आधी तुम्ही यामध्ये हे कोफ्ते घाला. आणि जर ग्रेव्ही थंड झाली असेल किंवा यामध्ये आपण काजू घातलेला आहे तर ती थोडी थिक झाली असेल तर त्यामध्ये थोडं गरम पाणी घाला, थोडंसं त्याला उकळू द्या. त्यानंतर हे बॉल्स यामध्ये घाला आणि मिक्स करून मस्त 1-2 मिनिटं याला छान वाफ काढा आणि मग आपली ही मस्त अशी मलाई कोफ्ता तयार आहे. तर हा मलाई कोफ्ता करी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण या थाळीमधले 2 पदार्थ तयार केलेले आहे, रबडी विथ गुलाबजाम आणि ही मस्त अशी मलाई कोफ्ता. तर हे आपण सर्व्ह करून घेऊ. तर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये अशी मस्त रबडी सर्व्ह करायची, त्याच्यावरती हे गरमागरम गुलाबजाम ठेवायचे. रबडी थंडी असावी आणि जर गुलाबजाम थोडे गरम असेल किंवा कोमट असेल तर मजा येते. आणि वरून पिस्त्याने गार्निशिंग केलं आणि आपलं हे रबडी विथ गुलाबजाम आणि मलाई कोफ्ता करी तयार आहे. आणि सोबत मी असे पराठे केलेले आहेत तुपाचे. एकदम अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे. या दिवाळीमध्ये नक्की करून बघा. मग यासोबत तुम्ही जिरा राईस करू शकता, दाल फ्राय करू शकता किंवा पुलाव करू शकता कुठल्याही प्रकारचा आणि ही अल्टिमेट मस्त अशी थाळी एन्जॉय करू शकता. बघितलं किती मस्त झाल्या ना. तर या 2 रेसिपीज मी आज ज्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत या थोड्या स्पेशल आहे. म्हणजे जर तुम्ही स्पेशल दिवाळी स्पेशल काही थाळी करत असाल किंवा दिवाळी स्पेशल मध्ये काहीतरी वेगळं करायचा विचार करत असाल ना, तर या 2 रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील. एकदा करून बघा. तर चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.